नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्यांच्या घरी सगळेजण नाश्ता करत असतात. काजलला संगीता आवाज देऊन बोलवत असते नाश्ता करण्यासाठी. संगीता दिनकरला म्हणते की मी तुमच्यासाठी चहा आणते आणि संगीता चहा आणण्यासाठी निघून जाते. नयनाच्या डोक्यात विचार सुरू असतात. ती म्हणत असते की काही करून मला खोटे रिपोर्ट मिळवायलाच हवे. जर नाही मिळाले माझं अख्खं फ्युचर बर्बाद होईल आणि मी असं होऊन नाही देणार. काही झालं तरी मी रिपोर्ट मिळवणार. काही झालं तरी मला त्या सौरभला कन्व्हिन्स करावंच लागेल. नंतर संगीता दिनकरला चहा घेऊन जाते आणि नैनाला म्हणते की तू पण उरक लवकर, तू बाबांसोबत टेस्ट करण्यासाठी जा. नैना म्हणते की काही काय आई, मी बाबांसोबत कसं काय जाईन रिपोर्ट्स आणण्यासाठी. संगीता म्हणते म्हणजे? त्यावर नैना म्हणते की मी बाबांसोबत नाही जाणार, मला लाज वाटते. गीता म्हणते की हे सगळे उद्योग करताना तुला लाज नाही वाटली का तेव्हा? आता लाज वाटते का तुला? गप गुमान जा त्यांच्यासोबत, नाहीतर नवीन काहीतरी गोंधळ घालशील. भरोसाच नाही राहिला तुझ्यावर. ना म्हणते की प्लीज आई, आता नको परत सुरू होऊ. आणि तूच विचार कर ना, बाबांसोबत मी गेल्यानंतर किती ऑड दिसेल. आणि डॉक्टरांनी तिकडे जाऊन काही प्रश्न विचारले तर मी बाबांसमोर कशी उत्तरे देणार? का करतेस? प्लीज समजून घे ना तुम्हाला. संगीता दिनकरला म्हणते की जाऊन दे, निघा तुम्ही, हिच्या नादाला लागण्यात काही मजा नाही, नुकसान आपलंच होईल. त्यानंतर दिनकर निघून जातो तिथून. इकडे चांदेकरांच्या घरात राहुल कलाला म्हणत असतो की तुम्ही माझ्यावर खोटे आरोप केलेलेच आहे आणि रिपोर्ट अशी मॅनेज करताल तुम्ही. राहुलचं बोलणं ऐकल्यानंतर अद्वैतला खूप राग येतो आणि अद्वैत हात उचलतो आणि राहुलला म्हणतो की हिच्यासोबत ह्या भाषेत बोलायचं नाही राहुल. तर तुझं सत्य बाहेर आणण्यासाठी हिने धडपड केली आणि वर हिलाच सगळं प्रूफ करावं लागतंय. आणि नयनाच्या प्रेग्नन्सी बाबतीत ही खोटं बोलणार नाही याची खात्री आहे मला. तरीही तुला यायचं असेल तर तू येऊ शकतो. आणि अद्वैत तिथून निघून जातो आणि कला देखील निघते आणि राहुल देखील त्यांच्याच मागे जातो. त्यानंतर रोहिणी सरोजला म्हणते की बघितलंस का तू सरोज वहिनी, आज आपला अद्वैत चक्क त्या मुलीच्या बाजूने बोलायला लागला. आधी हा मुलगा फक्त त्याच्या फॅमिलीच्या बाजूने असायचा, पण आता त्याला त्याच्या फॅमिलीपेक्षा ती मुलगी जास्त जवळची वाटायला लागली. काय जादू केली असेल तिने, देवच जा. दुसरीकडे खरेंच्या घरी संगीता भाजी निसत असते. नैना येते आणि म्हणते की मम्मी मी जाते. संगीता नैनाला म्हणते की जाते नाही, येते म्हणावं. नैना म्हणते की थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी. नैना म्हणते की आता काय बोलायचं, मला लेट होतंय. त्यावर संगीता म्हणते की काही लेट बीट होत नाही तुला. संगीता म्हणते मला खरं खरं सांग, तू खरंच प्रेग्नेंट आहे का? आहे ना नैना, तू इतक्या गोष्टी खोट्या बोलली आहेस ना, तुझ्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही. नैना म्हणते की काय आहे मम्मा, तू ह्या बाबतीत सुद्धा डाऊट घेतेस का? गीता म्हणते की मला आत्ता सुद्धा तू ही नाटकच करते असं वाटतंय आणि उगाच तुझ्यामुळे माझ्या कलाला त्रास होईल. नैना म्हणते की अच्छा, मला इकडे काही होऊन दे पण कलाला तिकडे त्रास होता कामा नये. कारण ह्या जगात हर्ट फक्त तुझी कलाच होते ना, बाकी कुणाचं काही झालं तरी चालेल. सगळ्यात आधी कलाचं काय होतं ते महत्वाचं. बाबा सुद्धा कलाची बाजू घेतात. काजल काय कलाची चमचीच आहे. पण मला असं वाटायचं तू तरी माझी आहेस, पण नाही, तू पण त्यांच्यासारखीच आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवूनच टाकलं ना, नैनाचं काय व्हायचं ते होऊन दे, ती कायम खोटंच बोलते ना. मी सगळे असं वागताय ना, या गोष्टीमुळे मला किती वाईट वाटतं याची तुम्हाला कल्पना देखील नाही. एकटी पडली आहे. एवढ्यात कला आवाज देते, म्हणते की नैना ताई. संगीता म्हणते कला, माझ्या कलाचा आवाज आहे हा. संगीता लगेच पळत जाते, माझी कला आली म्हणून असं म्हणत. नैना म्हणत असते की आता ही कशाला आली आहे इथे. संगीता कलाजवळ जाते आणि कलाला म्हणते की कशी आहेस तू, आणि तू अशी अचानक कशी काय आली, असं घरी सगळं ठीक आहे ना? त्यावर कला म्हणते की आई हो ठीक आहे. कला म्हणते की मी नैनाताईसाठी आले. कला नैनाला म्हणते की ताई चल. कलाला म्हणते की पण कुठे? कला म्हणते की अगं आपल्याला डॉक्टरांकडे जायचं ना, मी तुला घ्यायला आली आहे. कला म्हणते की हो पण तू का आली आहे? मी जाईल माझी माझी, तू जा, तुझी काही एक गरज नाही. कला म्हणते की नाही ताई, आपण एकत्र जाऊयात. अद्वैत आणि राहुल देखील आले आहेत सोबत. नैना लगेच मोठ्याने म्हणते की काय अद्वैत आणि राहुल आले आहेत? नैना कलाला म्हणते की कला तुला वेड लागला आहे का? मी फक्त टेस्ट करायला जाते. टेस्ट करायला एवढ्या सगळ्या लोकांनी यायची काही गरज आहे का? कला म्हणते की नैनाताई असून दे ना, काही फरक पडत नाही त्यांनी. येऊन देत त्यांना सोबत, जे काय व्हायचं ते त्यांच्या समोर होऊन देत. आपणच टेस्ट केली तर ते उद्या आपल्यावरच आरोप करतील की म्हणतील रिपोर्ट मॅनेज केलेले आहेत. त्यापेक्षा जे काय व्हायचं ते त्यांच्या समोरच होऊन देत.
आणि खोटं नाही तर आपण आरोप का सहन करायचे? म्हणून मीच त्यांना म्हणलं की तुम्ही सोबत चला. त्यांच्या समोरच टेस्ट होऊ दे आणि रिपोर्ट देखील त्यांच्या समोरच येऊ दे. आणि त्यांना जे काही समाधान करून घ्यायचं तेही करू देत. त्या नैनाला म्हणते की चल नैनाताई निघूयात. नैना म्हणते की ठीक आहे तू जा पुढे, मी माझा फोन घेऊन येते. संगीता अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणते की या ना सरबत करते मी तुमच्यासाठी. त्यावर अद्वैत म्हणतो नाही ठीक आहे. म्हणते की राहून देत नाही, कलाताई तयार झाली का बघून येतो. आणि त्यानंतर कला नैनाला घेऊन येते आणि ते तिथून निघून जातात. दुसरीकडे रोहिणी संगीताकडे येते. रोहिणीला बघितल्यानंतर संगीता म्हणते की आत्याबाई तुम्ही इथं. संगीता रोहिणीला आतमध्ये बोलावते. ती म्हणते की तुम्ही उन्हातून आल्या ना, मी तुम्हाला लिंबू सरबत बनवून आणते. त्यावर रोहिणी म्हणते की मिसेस खरे एक मिनिट. मी म्हणते की मी इथे बसायला किंवा तुमचं पाहुणचार घ्यायला नाही आले, महत्वाचं बोलायचं म्हणून मी आले. गीता म्हणते की काय झालं आत्याबाई? ती म्हणते की आत्ता सध्या जे काय चालू आहे ना त्यामुळे मला वाईट वाटत नाही, दुःखही होत नाही आणि रागही येत नाही. मला फक्त आश्चर्य वाटतंय. ही माणसं अशी कशी असतात ना स्वार्थी. म्हणते की मागच्या बदनामीपासून मीच वाचवलं होतं ना. तुमच्या कलाला त्या घरची सून होण्यासाठी मीच मदत केली होती ना. आणि आता तुमची मुलगी आमच्यावरच उलटली आहे. तिच्यावर केलेले सगळे उपकार विसरून माझ्या राहुलच्या मागे लागली, वाटेल ते आरोप करतीये. मला काय वाटलं? मी का ऐकून घ्यायचं हे सगळं? तुमच्यावर उपकार केलेल्याची हीच परतफेड आहे का? म्हणून तुमची नैना तर सरळ सरळ खोटं बोलतीये. त्या म्हणते की तुम्ही लग्नामध्ये आम्हाला जी मदत केली ना त्याचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. पण माझी नैना ह्या बाबतीत खोटं कसं काय बोलेल? कोणतीही मुलगी असली तरी ह्या बाबतीत ती खोटं नाही बोलणार. तिने म्हणते की मला काय माहिती, पण माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. काय आहे ना मिसेस खरे, तुमची मुलगी कशी आहे हे तुम्हाला माहितीच नाही. बाहेर जाऊन काय काय उद्योग करते. इकडे अद्वैतन त्या हॉस्पिटलमध्ये येतात. राहुल म्हणतो की ब्रो आपण ह्या हॉस्पिटलमध्ये का आलो? त्या हॉस्पिटलमध्ये आपले नेहमीचे डॉक्टर नसतात आणि आपल्याला ऑथेंटिक रिपोर्ट हवे असेल तर आपल्याला ते इथे नाही मिळणार. आणि ते हवे असतील तर आपल्याला नेहमीच्या डॉक्टरांकडेच जायला हवं. नैना म्हणते की नाही, मी ह्याच हॉस्पिटलमध्ये कम्फर्टेबल आहे. इथे माझे नेहमीचे डॉक्टर असतात आणि तेच रिपोर्ट देतील. म्हणतो की हे बघ आम्ही चांदेकर ज्या हॉस्पिटलमध्ये जातो ना इतक्या वर्षापासून, तिथेच आमचे सर्वांचे चेकअप होतात, तिथेच आमच्या टेस्ट होतात आणि तिथेच जाऊयात आपण. तिथे सगळे फेमस डॉक्टर आहेत. आणि अद्वैतला म्हणतो की ब्रो चल तू इथून, नाही तर हिला समजावून सांग. नैना म्हणते की टेस्ट तुला करायचे आहे का मला? रिपोर्ट माझे हवे आहेत की तुझे? तुम्हाला. मी जिकडे टेस्ट करायला कम्फर्टेबल आहे मी तिकडेच टेस्ट करणार आहे. आणि मी कुठल्याही अनोळखी डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घेणार नाहीये. आणि तुझा काय भरोसा, तू तिथल्या डॉक्टरांकडून मॅनेज करून माझे खोटे रिपोर्ट बनवून घेणार नाहीस याचा? तुझं काय एकदा का सिद्ध झालं की मी खोटे आहे मग तुझं काम सोपं होऊन जाईल. बोल म्हणतो की मला काही वेळ लागला आहे का, मला फक्त खरं जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. आणि तू कशावरून तुझ्या डॉक्टरांकडून रिपोर्ट मॅनेज करून घेणार नाहीस? ना म्हणते की मी असं काही एक करणार नाही. माझा डॉक्टरांवर विश्वास आहे, माझे ते नेहमीचे डॉक्टर आहेत म्हणून मला त्यांच्याकडून टेस्ट करून घ्यायचे आहे. मला रिपोर्ट हवे असतील तर इकडे टेस्ट करायच्या नाही तर नाही करायच्या, परवा काय ते. अद्वैत त्या दोघांना म्हणतो की काय चाललं आहे तुमचं, आपल्या रिपोर्ट महत्वाचे आहे, त्यासाठी टेस्ट कुठेही केल्या तरी काही फरक पडणार. अद्वैत म्हणतो की आता आपण इथे आलो आहे ना तर टेस्ट इथेच होती, चला उतरा खाली. ती नैना म्हणतच म्हणत होते आता मला सौरभकडून काही झालं तरी रिपोर्ट मॅनेज करून घ्यावेच लागेल. राहुल देखील मनात विचार करत असतो की आता मला इथे काही करून रिपोर्ट बदलावेच लागतील. आणि नैना प्रेग्नेंट असणं शक्यच नाहीये. पुढील भागात आपण बघणार आहोत की नैना म्हणते की तुम्ही इथेच थांबा, मी जाते टेस्ट करण्यासाठी. कला म्हणते की ताई मी पण येते तुझ्याबरोबर. राहुल म्हणतो की मी पण येतो. अद्वैत राहुलला म्हणतो की तू थांब इथेच, त्या दोघी जाऊन येतील. नर्सला विचारते की रिपोर्ट कधीपर्यंत येतील. त्यावर त्या नर्स म्हणते की संध्याकाळपर्यंत. त्यानंतर नैना नर्सकडे जाते आणि म्हणते की मी जर तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही रिपोर्ट मॅनेज करू शकता का? बघूयात पुढील भागात. भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.